उमरीत सत्य साईबाबांच्या जयंतीनिमित्त 20 धार्मिक स्थळांमध्ये 125 सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे लोकार्पण। श्रद्धा, भक्ती आणि सेवाभावाने ओतप्रोत भरलेल्या उमरी शहरात श्री सत्य साईबाबा यांच्या 100व्या जयंतीनिमित्त उत्तरवार परिवारातर्फे एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात आला। शहरातील 20 प्रमुख धार्मिक मंदिरे, मस्जिद, बुद्ध विहार या धार्मिक स्थळांमध्ये सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी तब्बल 125 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची स्थापना करण्यात आली। या उपक्रमाचे लोकार्पण माजी आमदार अमिता चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी श्री सत्य साई सेवा समिती जिल्हाध्यक्ष अनिल पत्रे, समन्वयक विजय काकडे, डॉक्टर नरेश रायवार, मेडिकल व्हॅन इंचार्ज शंकरराव कुंटूरकर, आध्यात्मिक प्रमुख पोकडवार दारासिंग राठोड, सेवादल प्रमुख तेलंग बालाजी, बालविकास गुरु, नांदेड महिला कुकडवार मॅडम सौ उर्मिला पत्रे आदी मान्यवर उपस्थित होते। या सोहळ्यानंतर भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यात विजयकुमार उत्तरवार, पारसमल दर्डा, नरसिंगराव चिटमलवार, अरविंद उत्तरवार, लक्ष्मण गुंडावार, दामोदर पंडित, विष्णू पंडित, विवेक काचावार, शंकर पाटील आदी तसेच उमरीतील मोठ्या संख्येने साई भक्तांनी सहभाग नोंदवला। सत्य साईबाबा जयंती निमित्त राबवण्यात आलेला हा उपक्रम शहरातील सुरक्षा व्यवस्थेला चालना देणारा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा ठरेल अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली। आणि जेव्हा नांदेडला आले साहेब आपलं महाराज, त्यावेळेस त्याला सेवा करायचा मौका भेटला। चाकूरला बी एरोड्रमवर जेव्हा उतरले तेव्हा बी बाबाचं आपल्या घरी बी जेव्हा आले त्याला म्हणजे त्याने इन्क्लूड बाबामध्ये झालं। पण आता आम्ही बाबावर आमच्या घरी बहुतेक 99% हे लोक आम्ही सत्यसाईबाबाला मानतात। आणि उमरीतली एक घटना म्हणलं तर बेंबरे साहेब म्हणून एक होते, बेंबरे आमच्या दुकानापुढे उभा टाकला। मी म्हणलो साहेब का उभा टाकला? ते परेशान दिसला। काही नाही आपा, मला 1 लाख रुपये पाहिजे। आमचा जो 1 नव्हते ना फुटाने, तर काय माझं काय तुम्हाला झालं काय? तर ते म्हणजे बाबा मला हार्टचं काहीतरी आहे आणि ऑपरेशनला 2-2.5 लाख लागते। मी 1-1.5 लाख केलो आणि 1 लाख पाहिजे। काही याद घ्या, कशाची याद मुद्देलच आमच्याजवळ नाही, म्हणजे तेवढं नव्हतेच आमची परमेश्वराने। तर मी म्हणलो ते आमच्या अनुकरता त्याला पूर्ण विचाराने सांगितलं। त्या हिशोबाने ते गेले, त्या पोटपूर्तीच्या दवाखान्यात त्याचे चेकअप झाले, क्लिअर चेकअप झालं। इकडले डॉक्टर त्याला 1.5-2 लाख रुपये खर्चा येता म्हणले। पण तिथं काय होतं, साईबाबाचे जे डॉक्टर्स आहेत ते मनातून सेवा करणारे होते। मग त्याचं फुल चेकअप केल्यानंतर त्याला फक्त 10 दिवसाच्या गोळ्या दिले, 10च। ते 10 दिवसामध्ये टणटण झालं की त्याला कोणताच प्रॉब्लेम झाला नाही। त्यानं घरी कोल्याला आला की भंडारा केला पाहिजे, मला सत्यसाईबाबा व्हायचे। ते आत्तापासून टणटण नाही। आज या म्हणल्यानं कुठतरी त्याला जायचं होतं, का फार अर्जंट काम होतं, ते होते मला बाबा वाचले, मला बाबा पुढे येऊन सगळं। खूप असे केसेस आहेत काही। आम्हाला बाबाबद्दल आमच्या भागात हो काही हो खूप आनंद आहे। आता निघतील लोक 23 तारखेला रश आहे म्हणाले, ये म्हणजे मी म्हणलो तिथं तुम्हाला काही बी त्रास होईना, तुम्ही 100 माणसं निघा, 2 गाड्या काढू। प्रश्न होता आमचा